गीता हा मानसोपचार आहे. मनाला झालेल्या मोहातून, चुकीच्या विचारातून त्या मनाला योग्य विचाराकडे पायरी पायरीनं कसं आणावं आणि पुन्हा जीवनात धडाडीनं, उत्साहानं भाग घ्यायला कसं प्रवृत्त करावं, याचा भगवद्गीता हा आदर्श आहे. हरिओम. दुसरं आहे मंडळी रजोगुणी विषय. आता तमोगुणाचं झालं, रजोगुणी विषय. रजोगुणी विषय काय असतं? ही रजोगुणी माणसं ना आपल्या कर्मामध्ये अत्यंत आसक्त असतात. सारखं काहीतरी काम पाहिजे, खरंच आहे. पण कशासाठी? कारण त्यांच्या अनेक इच्छा असतात, अनेक कामना असतात आणि त्या प्राप्त करण्यासाठी सतत काम करीत राहायचं. का बरं? कारण ह्या ज्या काही इच्छा आहे ना, त्यातून आम्हाला वस्तू प्राप्त होतील आणि वस्तू प्राप्त झाली की काय मिळेल? आनंद मिळेल. आणि मग अशा माणसांना शास्त्राचं अध्ययन करणं, नंतर जप करणं, ध्यान करणं वगैरे वगैरे ना वेळेचा अपव्यय वाटतो. ते म्हणतात ते काय फुकट बसण्याला काय खरा अर्थ नाही, असं त्यांचं मत असतं. आता तिसरा गुण आहे सत्वगुण. याच्यामध्ये काय असतं? ज्ञानाचं आणि चिंतनाचं फार महत्त्व असतं या लोकांना. हे खरं आहे. आणि त्यांना जरासुद्धा अशांतता किंवा गडबड सहन नाही होता. अगदी कायम सगळी शांतता पाहिजे. पण मंडळी ही सुद्धा आसक्तीच आहे हो. जगात राहायचं तर सगळं होतंच की नाही. आणि वेदांमध्ये या सगळ्या गुणांचं अगदी सविस्तर वर्णन आहे. ते कशासाठी आहे? आपण त्या गुणात अडकावं म्हणून नाही हो, ते गुण ओलांडून पलीकडे जावं म्हणून. म्हणजे बघा, प्रथम आपण तमोगुणातून काय करायला पाहिजे? रजोगुणात यायला पाहिजे. त्या रजोगुणात येण्यासाठी आपल्या वेदामध्ये कर्मकांड आहेत, धर्म आहे. पुढे काय होतं? रजोगुण वाढला. मग आता रजोगुणातून मुक्त होण्यासाठी उपासनाकांड आहे. उपासनाकांड त्यासाठी आहे. आणि शेवटी काय असतं? हे सगळे आपले ओलांडून आपल्याला कुठे जायचं आहे? सत्वगुणात जायचं आहे. त्यासाठी पुन्हा दुसऱ्या उपासना करायच्या, त्याही आहेत तिथे. खरंच आहे. म्हणजे प्रथम तमोगुणातून रजोगुणात येण्यासाठी निरनिराळी कर्मकांड, रजोगुणातून सत्वगुणात येण्यासाठी उपासनाकांड, आणि सत्वगुण ओलांडून पुढे कुठे जायचं आहे? सर्वांचं अधिष्ठान असलेल्या सच्चित आनंद परमात्म्य स्वरूपाशी एकरूप व्हायचा प्रयत्न करायचा आहे. मग त्यासाठी काय व्हायला लागेल? निस्त्रय गुण्यो भव अर्जुन असं सांगतायत की काय कर, या 3 गुणांच्यापेक्षा वर उठ, त्यापेक्षा वर उठ, त्यांच्यातून वर उठ, त्यांच्या पकडीतून सुटायचा प्रयत्न कर. हे ठीक आहे हो, या 3 गुणांच्या पकडीतून सुटण्याची आमची पण इच्छा आहे. पण कसं साध्य करायचं? त्याच्यासाठी काही साधन आहे का? भगवंत लगेच साधनं सांगतायत. काय म्हणतायत? निर्द्वंद्वो भव. निर्द्वंद्वो भव म्हणजे काय? द्वंद्व. द्वंद्वाचा अर्थ असा होतो द्वौ तिष्ठती इति द्वंद्व हा, की जे सतत जोडीने असतं. आणि जगामध्ये प्रत्येक गोष्ट जोडीनेच असते की हो. सुख आहे तिथे दुःख आहे, निश्चितच आहे. जन्म आहे तिथे मृत्यू आहे, हे तर खरंच आहे. या सगळ्या गोष्टी जोडीने असणारच आहेत. पण मंडळी, हे सगळं समजणं इतकं सोपं आहे ना, म्हणूनच ते कधी कधी समजत नाही. हे पण अगदीच खरं आहे. आता दिवस झाला की रात्र येणार आहे, अगदी सत्य आहे की नाही? निश्चितच येणार आहे, त्यात काय शंका आहे? अनिवार्य आहे. मग हे सगळं जर अनिवार्य आहे तर ते काय केलं पाहिजे? आनंदाने स्वीकारलं पाहिजे ना. अहो, स्वीकारावं लागतंच हो. दुःखाने स्वीकारावं की आनंदाने स्वीकारा. आता जन्म आहे तिथे मृत्यू आहे, हे जर आनंदाने आपण स्वीकारलं तर आपण एवढा भाव नाही करणार त्याचा. ठीक आहे, नेहमी घडणारी गोष्ट एवढंच ठेवेल ना. आणि मग आज तब्येत उत्तम आहे ना, अहो तब्येत उत्तम आहे, सांभाळून घ्या ना, काय बिघडतं? ठीक आहे, उद्या काय होईल कोण विचार पाहिजे? अहो, रोज एका रोगामधून आरोग्य, आरोग्यामागून रोग, ही तर कायम चालणारीच वस्तू आहे, त्यात काय शंका आहे? म्हणजे याच्यावरून एक आठवतं बरं का, काही वर्षांपूर्वी आपण बघितलं असेल, या रेल्वे लाईनच्या कडेला ज्या भिंती होतात ना, त्या भिंतीवर असं लिहिलेलं असायचं, काय? कलियुग आएगा सत्य, कलियुग जाएगा सत्ययुग आएगा. आणि खालती कुठेतरी बाबाचं नाव असायचं. आता एकाने मला त्यावेळी विचारलं होतं बरं का, हे बाबा म्हणतात ते सत्य आहे का? मी त्यांना म्हटलं, अहो आज मंगळवार आहे, उद्या बुधवार येणारे सत्य आहे की नाही? याला काय कोणी बाबा लागतो का सांगायला? तसंच आपल्या शास्त्रात सुद्धा स्पष्ट लिहिलं आहे, सत्ययुग, मग त्रेतायुग, मग द्वापारयुग, मग कलियुग. पुन्हा काय? पुन्हा सत्य, त्रेता, द्वापार, कली. दुसरं काय? हे चक्र अखंड चालणारं चक्र आहे. भगवंतानीच चालू ठेवलेलं, ते निश्चितपणे चालूच राहणार आहे. पहा ना मंडळी, आज पैसा आहे ना, उपभोगानं काय बिघडलं? पण त्यात गुंतून पडू नका, उगाच चिंता करत राहू नका हो. आज सगळं ठीक आहे, उद्या ठीक होईल की नाही? आजवर भगवंतानी ठीक ठेवलं आहे ना, मग तो ठेवेल ना पुढे, काय बिघडलं त्याच्यात? आणि लक्षात घ्या मंडळी, सतत सगळं बदलत असतो. हे जर मनापासून स्वीकारलं ना, तर माणसाला चिंता किंवा विषाद नाही वाटत. अगदी खरं आहे. आणि हीच तर प्रक्रिया भगवंतानी 14व्या श्लोकात सांगितली ना, याच अध्यायातल्या. काय म्हणाले तिथे? मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमा अपायिना अनित्या
तांस तितिक्षस्व भारत. आणि हे जर आपण समज खरोखर मनात आणलं ना, तर आपण काय करू, जी द्वंद्व येतात जीवनामध्ये, सुखदुःख इत्यादी संकट वगैरे, त्याने आपण प्रभावित होण्याचं थांबवू. हे तर निश्चित आहे, ह्यात काही शंकाच नाही. आणि मग काय करू, आपण समत्व दृष्टीने जगाकडे बघू शकू. काय होतं मंडळी, आपण इतरांच्या दुःखाकडे समत्व दृष्टीने पाहू शकतो, हे तितकंच खरं आहे. त्यांना अगदी उत्तम उपदेश करू शकतो. त्याने असं करावं, तसं करू नये, हा सगळा उपदेश त्यांना आपण बरोबर करू शकतो. कारण तिथे काय असतं, आपली भूमिका त्रयस्थाची असते. पण जेव्हा स्वतःवर प्रसंग येतो तेव्हा काय होतं, तेव्हा हे सगळं आपण विसरतो आणि आपण दुःखी होतो. अहो, ते होऊ नये म्हणून तर भगवंताने आपल्याला गीता वाचायची असते, गीतेचा अभ्यास करायचा असतो. त्या दुःखाने आपण होरपळून जाऊ नये, मोडून जाऊ नये म्हणून तर गीता आहे ना. आत्ताच मी उल्लेख केला होता 14व्या श्लोकात भगवंताने जे सांगितलं ना, मात्रा स्पर्श असतो कौंतेय, ते त्यासाठीच आहे ना. आणि कधी आपण जीवनात तसं वागतो सुद्धा बरं का. जसं बघा ना, आता आपल्या प्रत्येकाच्या घरात समजा आई वडील आहेत आणि आपली मुलंही आहेत. मुलांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन आणि आईवडिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन सारखा असतो का हो? निश्चितच नाही. आपल्याला असं वाटतं की आपली जी मुलं आहेत त्यांनी आपल्या सांगण्याप्रमाणे वागावं. का बरं? कारण त्यात त्यांचं भलं होईल असं वाटतं, की त्यामुळे त्यांचं भलं होईल असं निश्चित आपल्याला वाटतं. आणि आईवडिलांच्या बाबतीत ठीक आहे हो, आता काय त्यांच्यात फरक पडणार आहे, अशी भूमिका असते. मग त्यांनी कसंही वागलं तरी तुम्हाला काही वाटत नाही, कारण काय, त्यांच्यामध्ये आता काही फरक नाही. कारण तिथे आपण तटस्थपणे पाहू शकतो, त्रयस्थपणे पाहू शकतो. मुलांच्या बाबतीत का नाही? एक तर काय असतं, त्यांच्या संस्कार करणं हे आमचं कर्तव्य आहे असं आपल्याला वाटतं, आणि ते खरंच आहेच. आणि मुख्य म्हणजे स्वामित्वाची भावना येते, की मी यांचं काहीतरी भलं करणार आहे वगैरे वगैरे. आणि मंडळी आपल्याला वाटतं बरं का, हे खरंच आहे. पण हा थोडासा अहंकार आहे, लक्षात घ्या. कारण खरं सांगू का, कोणीच खऱ्या अर्थाने कुणाचंही भलं नाही करू शकत हो. प्रत्येकजण आपापल्या प्रारब्धाची सुटकेस घेऊन येतो, त्याप्रमाणे त्याचं आयुष्य जगत असतो. बघा ना, अगदी सगळ्या मुलांवर आईवडील सारखेच संस्कार करतात की नाही? निश्चितच असतं का, की एका मुलावर वेगळे संस्कार केले, ह्याच्यावर वेगळे केले? नक्कीच नाही. पण तरीसुद्धा त्यातल्या प्रत्येक मुलाचा स्वभाव वेगळा असतो की नाही? बुद्धिमत्ता वेगळी असते, वागण्याच्या पद्धती वेगळ्या असतात, परिस्थिती वेगळी असते, हे तर दिसतंच ना. प्रत्येक घरामध्ये बघायला मिळतं. आता अगदी एखादा मुलगा गुंड आणि दुसरा पोलीस अधिकारी, जसं हिंदी सिनेमात होतं तसं नाही होत, हे खरं आहे. पण तरी दोघांमध्ये फरक तर नक्कीच असतो ना. आणि म्हणून काय म्हणतात, आपण अहंकारामुळे निर्द्वंद्व होऊ शकत नाही, हे अगदी सत्य आहे. आणि म्हणून भगवान सांगतात की जीवनामधल्या सुखांमुळे, द्वंद्वामुळे प्रभावित व्हायचं थांबवा, आणि तरच आपण निर्द्वंद्व होऊ शकू. हे तर खरंच आहे. आता पुढची साधना सांगतात, नित्य सत्वस्थो भव. सत्वस्थ भव म्हणजे काय? सत्वगुणात स्थिर होऊ. आता आपण जो घरात राहतो तो ग्रस्त, खरं आहे की नाही? तसंच जो सत्वगुणात राहतो तो सत्वस्थ. म्हणजे यात पुरुष आणि स्त्रिया दोन्ही आल्या, कारण दोघंही असतातच, साहजिकच आहे, हे नक्की आहे. पण मग ते म्हणतात नित्य सत्वस्थो भव. नित्य सत्वस्थो म्हणजे कोणी अनित्य सत्वस्थ असतो का? असतो मंडळी. भगवंताला म्हणतात की असतो, हे खरंच आहे. कधी आपण सत्वस्थ असतो बघा, नेहमी कुठे असतो? समजा आपण रस्त्याने चाललो आहे, आपल्या समोरचा धावणारं एखादं लहान मूल पडतं, आपण काय करतो, आपला सत्वगुण जागृत होतो, आपल्याला त्याची दया येते, आपण त्याला उचलतो, त्याला लागलं नाही ना विचारतो, आपल्या खिशात एखादी चॉकलेट गोळी असते त्याला देतो. हे सगळं खरं आहे. पण हे रोज घडतं का? नाही घडत. कधी आपण सत्वस्थ असतो, कधी दया, करुणा, प्रेम, शांती, समाधान सगळं असतं, पण हे कायमचं असतं असं नाही. मंडळी, असं असतं की आपण निश्चितपणे एक ठरवावं लागतं की सर्वांच्या आपण सत्वस्थ कायम असतो का? कधी आपण असतो बरं का, नाही असं नाही. काही बाबतीत सर्वांचे पण सगळ्या प्रसंगात असतो असं नाही. कधी आपल्याला दया येते, करुणा येते, क्षमा येते, प्रेम, शांती, हे सगळं आपल्या मनातसुद्धा निर्माण होतं, हृदयात निर्माण होतं. पण कधी लोभ आणि क्रोध आणि मोहसुद्धा निर्माण होतो, हे तितकंच खरं आहे. म्हणजे मग आपण काही नित्य सत्वगुणात असतो असं नाही, हे नक्की आहे. तसंच आपण समजा साधक झालो. आता साधक झाल्यामुळे काय केलं, आम्ही मांसाहार करत होतो, सोडून दिला. त्यानंतर कांदा लसूण सोडली, सगळं सोडलं. अगदी रोज ठराविक वेळ जप करायचा, देवदर्शन करायचं, शास्त्रांचा अभ्यास करायचा, हे सगळं सुरू केलं आम्ही. नक्की असं करता काय होतं माहिती आहे, हळूहळू त्या चांगुलपणाचा पण माणसाला अभिमान व्हायला लागतो, गर्व व्हायला लागतो की मी किती चांगला आहे बघा. इतरांपेक्षा स्वतःला आपण श्रेष्ठ समजायला लागतो. आणि एकदा तुम्ही इतरांपेक्षा श्रेष्ठ समजायला लागलात ना, की पुन्हा तुम्ही रजोगुणात गेलात, हे नक्कीच आहात. आणि आपण चांगलं असणं भाग आहे हो, त्यात शंकाच नाही. पण आपण चांगले आहोत म्हणजे आपण काही कोणावर उपकार नाही करत काही. हा जो चांगुलपणा आपला आहे, ह्यात आपलंच हित आहे ना, त्यात मोठेपणा कसलं आलं आहे.
नक्कीच नाही. आणि भगवंत सांगतायत नित्यसत्वस्थो भव. पण काय होतं मंडळी, एक शंका जरूर येते. पहिल्या वेळीत अर्जुनाला त्यांनी काय सांगितलं होतं, निस्त्रैगुण्य भव, तिन्ही गुणांच्या पलीकडे जा. आता तिन्ही गुणांच्या पलीकडे जाणं म्हणजे साहजिकच सत्वगुणाच्याही पलीकडे जाणं आलंच की नाही हो, निश्चित आलं ना. मग तिन्ही गुणांमध्ये सत्वगुण असताना आता इथे मात्र सांगतात की नित्य सत्वस्थो भव, म्हणजे कायमचा सत्वगुण स्थिर हो. आता हे कसं काय, हा प्रश्न मनात आला पाहिजे बरं का मंडळी. कारण काय असतं, ही एक साधनेची निश्चित प्रक्रिया आहे आणि ती असलीच पाहिजे, विधेयात्मक प्रक्रिया आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग आहे नक्की. आता नित्यसत्वस्थ त्याचा अर्थ काहीतरी वेगळा असला पाहिजे. मग आता खरा नित्यसत्वस्थ कोण असू शकेल, एक तर परमेश्वर तरी, किंवा परमेश्वर स्वरूप जे सद्गुरू आहेत ते. का बरं, कारण नित्यसत्वस्थ परमेश्वर असू शकतो याचं कारण असं आहे की तो एकमेव आहे, एकटाच आहे, दुसरं कोणी नाहीच आहे. आता एकटा असल्यामुळे काय होतं, समजा आपल्या एका खिशात आपल्या खिशातले पैसे आहेत उजव्या खिशात, तिथून ते डाव्या खिशात गेले तर काय झालं हो, आपल्याच खिशात गेले ना. हे जर दुसऱ्याला दिले तर दुःख होईल, आपल्याच उजव्या खिशातून डाव्या खिशात गेले तर काही दुःख होत नाही, खरंच आहे ना. तसंच हे विश्व आणि विश्वातली प्रत्येक अभिव्यक्ती ही कोणाची आहे, भगवंताचीच आहे, यात काही शंकाच नाही. म्हणजे सगळे खिसे त्याचेच आहेत. त्यामुळे इकडून तिकडे गेलं काय, ह्या खिशातून त्या खिशात गेलं काय, किंवा त्या खिशातून इकडे आलं काय, सगळ्या वस्तू आणि व्यक्ती अभिव्यक्ती त्याचीच असल्यामुळे नुसते सगळे वस्तू व्यक्ती नाही आहे, सगळे भावभावना सुखदुःख ही सगळी त्याची अभिव्यक्ती आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काहीच कमी जास्त होत नाही, इकडून तिकडे असं काहीच जात नाही, खरंच आहे. आणि म्हणून तोच फक्त नित्य सत्वस्थ असू शकतो, कायमचा सत्वस्थ असू शकतो, हे नक्की आहे. आणि नित्य सत्वस्थो भव याचा अर्थ कायम परमात्म्याचं होऊन राहा, कारण परमात्मा नित्य सत्वस्थ आहे, त्याचं कायमचं होऊन राहा. आता हे खऱ्या अर्थाने केव्हा होता येईल, खऱ्या अर्थाने होता येईल जेव्हा निर्द्वंद्व होता येईल तेव्हा. आणि आपण जर नित्यसत्वस्थ झालो तरच आपण निर्द्वंद्व होऊ, नाही तर नक्कीच नाही. ते कारण काय लक्षात बघा ना, आत्मबल आपलं आत्मबल असतं, आत्मबलावर आपण सत्सद्विवेक बुद्धी जागृत करतो. ती सत्सद्विवेक जागृत बुद्धी करून आपण यश अपयश सुखदुःख यांच्या प्रभावाखाली न येणं, सुखीदुःखी न होणं हे शक्य होतं. पण मंडळी हे सगळ्याच प्रसंगात शक्य होत नाही, हे लक्षात घ्या. काही काही दुःख असे असतात की माणूस कितीही जरी मोठा झाला ना, कितीही ज्ञानी झाला तरीसुद्धा तो हादरून जातो त्या दुःखाने. त्याच्या स्वतःच्या शक्तीवर स्वतःच्या आत्मबलाच्या साहाय्याने त्या दुःखातून तो बुद्धीचं संतुलन नाही राखू शकत, त्या दुःखातून बाहेर नाही येऊ शकत, हे खरंच आहे. तिथे परमात्म्याची भक्ती आणि श्रद्धेचीच आवश्यकता असते. ती जर असेल ना तर माणूस येऊ शकतं. आणि म्हणून काय होतं, मग ते म्हणतात नित्यसत्वस्थो भव, म्हणजे काय करा, सतत परमेश्वराशी जोडलेले राहा, परमात्म्याशी जोडलेले राहा. आणि काय करा, प्रत्येक प्रसंगामध्ये प्रत्येक अनुभवामध्ये त्याचं अस्तित्व शोधा, भगवंताचं अस्तित्व शोधा, हे बरोबर आहे. आणि तसं असलं तरच होईल. त्यासाठी काय करावं लागेल, ईश्वराची इच्छा तीच माझी इच्छा, जे करतो ते भगवंत. म्हणजे काय होईल, आपण एकदा ईश्वराची इच्छा ती माझी इच्छा मानली ना, जे घडतं ते हरी इच्छा, की आपोआपच आपण सर्व दुःखांच्या पलीकडे जाऊ, हे निश्चित आहे. आता ईश्वराची इच्छा ती आपली इच्छा कधी होईल, जेव्हा आपण खऱ्या अर्थाने निर्योगक्षेम होऊ तेव्हा. निर्योगक्षेम व्हायला पाहिजे. निर्योगक्षेम होणं म्हणजे काय करायचं, त्यांनी जे काही आपल्याला दिलं आहे ना ते प्राप्त करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला क्षेम असं म्हणतात. जे काही आपल्याला मिळतं ना ते प्राप्त होतं त्याला, त्या प्रक्रियेला क्षेम असं म्हणतात. आणि सांभाळून ठेवण्याची जी प्रक्रिया आहे त्याला क्षेम म्हणायचं. मिळवण्याची प्रक्रिया आहे त्याला म्हणायचं योग, आणि सांभाळून ठेवण्याची प्रक्रिया आहे त्याला म्हणायचं क्षेम, म्हणजे झाला योगक्षेम. आता काय होतं, समजा आपल्याला पैसा पाहिजे. आता पैसा पाहिजे असेल माणूस काय करेल, आपण साधक आहोत, चांगली माणसं आहोत, आपण काय करू, पैसा मिळवण्यासाठी जे जे काही चांगले मार्ग आहेत ते अवलंबू. त्यासाठी काय करू, पुष्कळ मेहनत करू, बचत करू, पैसे मिळवण्याच्या निरनिराळ्या मार्गांचा अभ्यास करू आणि चांगल्या मार्गाने भरपूर पैसा मिळवून ठेवू. आता हा काय होईल, हा झाला धनयोग. पण एकदा हे धन प्राप्त झालं ना, एकदा हे धन प्राप्त झालं ना की ते सांभाळून ठेवणं पण आवश्यक असतो, त्याला क्षेम पण करावं लागतं. कारण काय होतं, नाही तर पैशाला 1000 वाटा फुटतात. घरातलीच माणसं, पत्नी किंवा पती, मुलं उदरमाप वाटेल तेवढा खर्च करायला लागतात, त्यांच्या इच्छा वाढत जातात. कधी कधी आपल्या इच्छा वाढतात की असं करावं तसं करावं वगैरे वगैरे. तसंच सरकारसुद्धा अनेक मार्गाने तो पैसा आपल्याकडून काढून घ्यायचा प्रयत्न करतं, हे तर निश्चित आहे.
त्यामुळे त्यास परत तो पैसा सांभाळण्यासाठी सुद्धा अनेक खटपटी आणि लटपटी माणसाला कराव्याच लागतात. त्याला काही इलाज नाही. आणि ह्या नाना खटपटी ज्या आपण करतो ना, त्यातून जर थोडा वेळ काढला आणि थोडंसं आत्मपरीक्षण केलं ते नक्की पटेल हो आपल्यापैकी प्रत्येकाला पटेल. काय पटेल की आत्ता जे काही आपल्याला प्राप्त झालं आहे ते, किंवा जे प्राप्त होतं आहे ते, किंवा जे सांभाळलं जात आहे ते, हे सगळंच काही केवळ आपल्या प्रयत्नाचं फळ नाही हो, निश्चितच नाही. किंबहुना आपल्याला प्रत्येकाला आपल्या योग्यतेपेक्षा जास्त भगवंताने दिलं आहे हे मानलंच पाहिजे. बघा ना, ह्या जगात, अगदी जगात कशाला, आपल्या आजूबाजूला अशी कितीतरी माणसं आहेत आपल्यापेक्षा जास्त चांगली आहेत, जास्त हुशार आहेत, जास्त कामसू आहेत, जास्त शिकलेली आहेत, जास्ती ज्ञानी आहेत, जास्ती कर्तृत्ववानसुद्धा आहेत, निश्चित आहे. आणि असे असूनसुद्धा त्यांच्यापेक्षा आपल्याला काहीतरी जास्त प्राप्त झालं आहे असाही अनुभव येतो. म्हणजे ईश्वरी कृपा नाही तर दुसरं काय हो, ही केवळ ईश्वरी कृपाच आहे, दुसरं काही नाही. कारण मंडळी, एक लक्षात ठेवा, आपल्या प्रारब्धात जे जे काही आहे ना ते सुद्धा आपल्याला ईश्वराच्या कृपेनेच मिळतं. लक्षात ठेवा, त्याचा दाता ईश्वर आहे शेवटी. त्यामुळे त्याच्या कृपेनेच ते मिळतं. आणि त्याने द्यायचं ठरवलं ना तर कोणीही थांबवू शकत नाही, हे निश्चित आहे. त्यामुळे त्याची इच्छा नसेल ना तर काही मिळणार नाही, पैसे असूनही भोगता येणार नाही. होतं ना, समजा एखाद्या माणसाला डायबिटीज झाला, आता डायबिटीज झाला, त्याच्याकडे काय आहे, त्याची इच्छा आहे, त्याची क्षमता पण आहे, पण असं असूनसुद्धा सगळं खाता येत नाही. काय करावं लागतं, उकडलेल्या भाज्या, सलाड किंवा ताक पिऊन राहावं लागतं, दुसरं काय. म्हणजे इतर लोक अगदी आमरसावर ताव मारत आहेत आणि आपण काय करतो आहे, तो माणूस मग त्यांच्याकडे आषाढभूतपणे पाहत बसतो. आणि मग अशी माणसं काय करतात माहिती आहे, ते भडाया खूप मारतात हो. ते म्हणतात, हे बघा, आमचा नॅचरोपॅथीवर विश्वास आहे, आम्ही नॅचरोपॅथी मानतो, पण बऱ्याच वेळा काय असतात माहिती आहे, नॅचरली पॅथेटिक असतात, दुसरं काही नाही हो. मनुष्य असून नुसत्या उकडलेल्या भाज्या खाणं किंवा गवत खाणं हे काय नशीब आहे का हो? नक्कीच नाही, पण तसं करावं लागतं. भगवंत 9व्या अध्यायात अगदी स्पष्टपणे सांगतात, अनन्यास चिंतयन्तो माम ये जनः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम, की तुमचा योगक्षेम मी चालवतो असं ते म्हणत आहेत. पण त्यांच्यावर आमचा विश्वास नाही हो. आता हेच वाक्य LICने उचललं आहे, LICचं घोषवाक्य हेच आहे, योगक्षेमं वहाम्यहम. त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. अगदी आमचे कष्टाने कमावलेले पैसे दर महिन्याला आम्ही लाईनीत उभे राहून त्यांच्याकडे भरतो. आणि ते काय सांगतात बरं, ते सांगतात एक मोठी पॉलिसी काढा, दरवर्षी पैसे भरा, म्हणजे तुम्ही जर मेलात तर तुमच्या कुटुंबाची काळजी आम्ही घेऊ, असं त्यांचं म्हणणं असतं. त्याच्यावर आमचा विश्वास आहे. पण जो भगवंत सांगतो आहे की तुम्ही जिवंत असताना मी तुमची काळजी घेईन, जिवंत असताना, त्याच्यावर मात्र आमचा विश्वास नाही. आणि खरं आहे हो, आपला योगक्षेम खरोखरच त्यांनी चालवलं आहे, त्यात काही शंकाच नाही. त्याची इच्छा असेल तर खायला मिळतं, त्याची इच्छा नसेल तर पैसा असूनसुद्धा खाता येत नाही. त्यामुळे काय होतं, त्याच्यावर योगक्षेम सोपवणं म्हणजेच त्याची इच्छा ती आपली इच्छा असं मानणं. ठेविले अनंते तैसेची राहावे. आणि म्हणजेच काय होणं, नित्यसत्वस्थ होणं, निर्द्वंद्व होणं आणि निर्योगक्षेम होणं. पण हे सगळं आम्ही केव्हा होऊ शकू, आम्ही जेव्हा आत्मवान होऊ तेव्हा. जोपर्यंत आम्ही उपाधिवान आहोत, म्हणजेच ही शरीराची उपाधी जोपर्यंत आम्ही मानतो की आम्ही शरीर आहोत, तोपर्यंत काय होतं, आपण त्याच्यामध्ये अडकलेलं राहतो. सतत चिंता आणि काळजी राहते की याचं कसं होईल, काय होईल, शरीराला अमकं होईल का, तमकं होईल का, देहाचं काय होईल, त्याचा मृत्यू कधी होईल, कुठे होईल, कसा होईल, कितीतरी चिंता राहतात. आत्ता सगळं ठीक आहे पण पुढे सगळं नीट राहील की नाही, ही सुद्धा माणसाला चिंता राहते. हे तर अगदी सत्य आहे. पण हे लक्षात ठेवावं की हे काही आपल्या हातात नाही हो. आपलं शरीर जे आहे ना ते केवळ पूर्व सुकृतामुळे आपल्याला प्राप्त झालं आहे, त्यात काही शंकाच नाही आहे. त्यामुळे प्रारब्ध जसं असेल ना त्याचं जाणं तसंच तो जाणार आहे, ते कोणी थांबवू शकत नाही. तर जसं जायचं असेल तसंच जाणार आणि त्या बाबतीत कोणीही काही करू शकत नाही, निश्चित आहे. बघा ना, महाभारतामध्ये एक प्रसंग आहे की नाही, महाभारतामध्ये अर्जुनाच्या बाणांनी कर्ण जमिनीवर पडला. आता कर्णावर भगवान गोपालकृष्णांचा अतिशय प्रेम होतो. संबंध महाभारतामध्ये फक्त कर्णाचा अंत्यसंस्कार गोपालकृष्णांनी केलेला आहे. त्यामुळे ते काय झाले, ते खाली उतरले. त्यांनी कर्णाचं डोकं मांडीवर घेतलं आणि कर्णाला काय म्हणाले, तुझ्यासाठी मी काय करू मला सांग, तुझी शेवटची इच्छा काय आहे ते मला सांग. त्यावेळेला कर्ण काय म्हणाला होता, तो म्हणाला, भगवान तुम्ही मला काय, माझ्यासाठी काय करू शकणार, काहीही करू शकणार नाही. त्याचं कारण असं आहे की आत्ता मी जे काही भोगतो आहे ना ते केवळ माझ्या कर्माची फळं आहेत. आणि दुसरं असं की कर्मसिद्धांत तुम्हीच निर्माण केला आहे, त्यामुळे तुम्हीच निर्माण केलेलं सिद्धांत तुम्ही मोडणार नाही हे मला माहिती आहे. त्यामुळे तुम्ही माझ्यासाठी काही करू शकणार नाही. तसं बघा ना,
आपल्या कोट्यामध्ये जेवढी साखर असते ना आयुष्यामध्ये, तेवढीच आपण लवकर लवकर खाऊन टाकली तर काय होतं, मागून डायबिटीस होतो. आणि तो कोणी थांबवूही शकत नाही झालेला. काही का सांगता येत नाही कशामुळे झाला, काय झालं, होतो खरं एवढं. म्हणून काय करावं, आपल्या शरीराविषयी चिंता सोडून द्यावी, त्याला प्रारब्धावर सोपवून टाकावं, प्रारब्धावर सोपवावं आणि आपल्या खऱ्या स्वरूपाविषयी चिंतन करावं की मी खरंच कोण आहे. हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आणि हे जर केलं ना तर आपल्याला बरंच काही समजतं. बघा, साधा आहे हा विचार. थोडक्यात असा आहे, हो, त्रैगुण्य विषया वेदा. काय म्हणाले भगवंत, त्रैगुण्य विषया वेदा. म्हणजे 3 प्रकारचे लोक या जगात आहेत असं आपण पाहिलं. सात्विक प्रकृतीचे, राजसिक प्रकृतीचे आणि तामसिक प्रकृतीचे. त्यांच्यासाठी शास्त्रांनी वेगवेगळ्या साधना सांगितली आहेत. आणि विषय पण 3 प्रकारचे असतात. जडत्व प्रधान विषय म्हणजे तमोगुणी, कर्मप्रधान म्हणजे रजोगुणी आणि सत्वप्रधान म्हणजे सत्वगुणी. म्हणजेच काय, हे जे 3 गुण आहेत या गुणांच्या बंधनातून आपल्याला मुक्त व्हायला पाहिजे आणि खऱ्या स्वरूपाकडे जायला पाहिजे, हे तर निश्चित आहे. त्यासाठी काय करायला लागेल, प्रथम निर्द्वंद्व व्हावं लागेल. प्रथम आपल्याला निर्द्वंद्व व्हावंच लागेल. निर्द्वंद्व केव्हा होऊ शकू, नित्य सत्वस्थ होऊ तेव्हा. हे तर अगदी उघडच आहे. म्हणजेच काय होईल, जेव्हा आम्ही परमेश्वराला संपूर्ण शरण जाऊ आणि त्याची इच्छा तीच आपली इच्छा, अशी स्थिती जेव्हा होईल ना, मग जगातली कुठलीही दुःख काय, द्वंद्व काय, आपल्यावर कसलाच प्रभाव करू शकणार नाहीत. होय, अगदी स्पष्टच आहे, त्यात काही संशय नाहीच आहे. आता सामान्य माणसाचं कसं असतं की व्यक्ती जर देहप्रधान असेल ना, तर त्याच्या दृष्टीने भगवंताची कृपा म्हणजे काय, तो सांगतो की काका आता भगवंताच्या कृपेने आरोग्य चांगलं आहे. मग त्याला असं वाटतं की चांगलं आरोग्य असणं ही भगवंताची कृपा आहे. ही एक माणसं असतात देहप्रधान. दुसरी काय असतात धनप्रधान. त्यांना पैसा महत्त्वाचा वाटतो त्यांच्या दृष्टीने. मग त्यांच्या दृष्टीने भगवंताची कृपा म्हणजे काय असतं, काका धंदा पाणी अगदी उत्तम चालू आहे, व्यवस्थित सगळे पैसे विसे मिळत आहेत, काय भगवंताची कृपा आहे. मंडळी, खरी म्हणजे भगवंताची कृपा नाही आहे, लक्षात ठेवा. कारण आपण त्यामुळे देहात्मभावात त्रिगुणामध्ये जास्त अडकतो, असा त्याचा अर्थ आहे. मग भगवंताची खरी कृपा कुठली आहे, भेटी लागी जीवा लागलीसे आस, अशी आस लागणं. अशी आस लागणं ही खरी कृपा आहे. म्हणजे आता मला काही नको, फक्त भगवंतच पाहिजे असं जेव्हा वाटायला लागतं ना, त्याच्या दर्शनाची तळमळ लागते, जवळ जाण्याची तळमळ लागते, ही त्याची खरी कृपा आहे. नित्य सस्वस्थ होणं, निर्योगक्षेम होणं आणि आपल्या खऱ्या स्वरूपाच्या चिंतनाकडे माणूस तेव्हाच वळतो जेव्हा तो निर्योगक्षेम होतो. हे नक्कीच आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे अशी जेव्हा त्याची वृत्ती होते तेव्हा. आणि मनाच्या जे वृत्ती आहेत ना, जे विचार आहेत, तुम्हाला स्वरूपचिंतनाकडे नेतात. तीच आहे आध्यात्मिक साधना. दुसरं काय आहे, आध्यात्मिक साधना म्हणजे काही वेगळं नाही. तीच आहे कर्मकांडातून, उपासनेतून, ज्ञानातून, योगातून, सगळ्यातून पूर्ण मुक्ती. ती जर मिळवायची असेल ना तर केलंच पाहिजे. आणि ही प्रक्रिया समजून घे. ही प्रक्रिया होण्यासाठी काय करावं लागेल, 3 गुणांच्या कर्मकांडाच्या उपासनेचा एकूण उपवाप या सगळ्या वेदांनी केलेला आहे. आणि एकदा माणूस आत्मवान झाला, स्वस्वरूपामध्ये स्थिर झाला की त्याची काय स्थिती होते त्याचं वर्णन भगवंत पुढच्या श्लोकात करतात बघा. तो अर्थातच आपण आता उरलेला विचार पुढच्या प्रवचनात करूया. हरिओम.